निवडणुकीमध्ये आता एक नवी आघाडी समोर आलेली आहे। महापालिका निवडणुकीत वंचित सोबत काँग्रेसची आघाडी झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट झाल्याची माहिती कळतीये। मुंबई वगळता राज्यभरात एकत्र येण्यावरही चर्चा झाल्याचं समजतंय। लवकरच जागा वाटपाबाबत फॉर्म्युलाही ठरवला जाऊ शकतो। याताच्या घडीची महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, एक वेगळी आघाडी दिसते, काँग्रेसने आता वंचित बरोबर जाण्याचं ठरवलंय, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय हिमाली की आगामी पालिका निवडणुकीसाठी एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष बाहेर पडला आहे आणि आता एक नवीन आघाडी काँग्रेस पक्ष तयार करत आहे। ती आघाडी म्हणजे वंचित बहुजन सोबत। तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि भेट घेऊन मुंबई महानगरपालिका सोडून इतर ज्या महापालिका आहेत तिथे आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि जवळपास दोघांची युती आता निश्चित झाली आहे। केवळ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणं बाकी आहे। मात्र मुंबईचा निर्णय हे मुंबईचे नेते घेतील, स्थानिक नेते घेतील। इतर राज्यातल्या ज्या महापालिका आहेत त्याच्यावर तरी काँग्रेस आणि वंचितची युती झाली आहे। खरं तर ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे मनसेची भूमिका काँग्रेसला पटत नसल्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडीमधून काढता पाय घेतला आहे। मात्र आता या ज्या महापालिका निवडणूक आहेत त्या एकट्या तर काँग्रेसने सोबत येण्याची नारा दिलाच आहे, परंतु त्यांच्यासोबत आता वंचितला देखील ते घेऊन सोबत चालत आणि इतर जे मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीचे छोटे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये काँग्रेस आता लढण्यासाठी सज्ज झाली आहे। मात्र आता वंचित सोबतची युती निश्चित झालेली आहे। मुंबई वगळता इतर पालिका एकत्र लढण्याबाबत चर्चा झालेली आहे, मुंबईमध्ये ही आघाडी का नाही झाली आहे? मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मग अजूनही चर्चा होणं बाकी आहे। मुंबईची जी जागा वाटप आहे ती कशी असेल या सगळ्याचा निर्णय खरं तर मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड त्यांच्या सोबतच बसून घेतला जाईल। वर्षा गायकवाड हे सध्या दिल्लीत आहे, दिल्लीचं संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे त्या सध्या मुंबईत नाहीये। उद्या वर्षा गायकवाड मुंबईत येणार आहे। उद्या देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबई विभागाची बैठक आहे, त्यामुळे मुंबई संदर्भातला जो विषय आहे किंवा मुंबईची जी चर्चा आहे ती उद्याच्या दिवसात पार पडेल आणि मुंबई संदर्भात वंचितला एकत्र घ्यायचं का नाही ते उद्या किंवा 2-3 बैठकांमध्ये ठरेल। मात्र अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत देखील काँग्रेस जाण्यास तयार आहे। विशेष म्हणजे मुंबईमध्ये हे दोन पक्ष एकत्र आले तर आपला फायदा होईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे, कारण का परंपरा राहिली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीची। त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जास्त कल दिसून येते, परंतु एकदा का वर्षा गायकवाड मुंबईत आल्या की या सगळ्या चर्चांवर शिक्कामोर्तब होईल आणि निर्णय होईल। हे मानले। धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि वळूया पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे राज्यभरातील महापालिका निवडणुकीमध्ये आता एक नवी आघाडी समोर आलेली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये वंचितसोबत काँग्रेसची आघाडी झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकरांची मुंबईत भेट झाल्याची माहिती आता समोर आली आहे। मुंबई वगळता राज्यभरामध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। लवकरच जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युला ठरवला जाणार आहे, तशी माहिती या निमित्ताने आता मिळते। जुई जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जुई, वंचित आणि काँग्रेसची राज्यभरामध्ये आघाडी, काय अधिक माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय सागर की कालच सर्व ज्या नगरपालिका निवडणुका आहेत त्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्ष आता जोमाने तयारीला लागले आहेत। सगळ्यांनाच खरं तर उत्सुकता होती की महाविकास आघाडी या जागा कशा लढणार आहेत किंवा महाविकास आघाडी एक राहते की नाही। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांची युती होते, त्यामुळे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे। मात्र काँग्रेसने जरी महाविकास आघाडीमधून काढता पाय घेतला असला तरी दुसरी युती काँग्रेस करायला आता सज्ज झाली आहे। ती युती आहे वंचित बहुजन आघाडी सोबत। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कालच हर्षवर्धन सपकाळ यांची भेट झाली, त्यांनी चर्चा केली। मुंबई वगळता इतर ज्या महानगरपालिका आहेत, इतर ज्या पालिका आहेत तिथे वंचित सोबत युती ही आता काँग्रेस सोबत निश्चित झाली आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये भेट होईल आणि जागा वाटपाची चर्चा देखील केली जाईल। मात्र एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना काँग्रेसने आता वंचितचा पर्याय निवडला आहे। वंचित असेल, इतरही जे छोटे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांना एकत्रित घेऊन काँग्रेस आता या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्याला लढायला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत।
मुंबईचा जर आपण प्रश्न पाहिला तर मग अद्यापही मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या दिल्लीत आहेत, त्या मुंबईत आलेल्या नाहीत. उद्या त्या मुंबईत दाखल होणार आहेत. उद्या देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या काही नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये वंचितला मुंबईत एकत्र घ्यायचं की नाही यावरती चर्चा केली जाईल. मात्र मुंबई वगळता इतर ज्या नगरपालिका आहेत तिथे वंचित सोबत आता काँग्रेसची युती ही निश्चित झाली आहे. फक्त जागा वाटपाचा फॉर्म्युला हा त्या दोघांमध्ये ठरणं बाकी आहे. सागर. नक्कीच जुई, त्यामुळे मुंबईमध्ये नेमका काय फॉर्म्युला ठरतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.